सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः। गंगेच्या पावन तटावर ब्रह्मीभूत गोस्वामी शुकाचार्यजी भगवान राजा परीक्षितीला उद्धाराची गाथा अर्थात श्रीमद भागवत महापुराण कथा सांगत आहे। प्रश्न विचारला राजा परीक्षितीने, हे गुरुदेव, या मिळालेले अल्प आयुष्य मनुष्य देहांच्या जीवनाच्या समारोपाचा दिवस आहे। आम्हाला वाटतं एखाद्या साधूची कथा ऐकावं, प्राणाभूनी परवते ते मजा आवडते, जे संत चरित्राते प्रशंसिते। एखाद्या साधूची कथा सांगा। मंडळी, शुकाचार्य सांगू लागले राजा परीक्षितीला, राजा, जीवनाच्या कल्याणाची यशोगाथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराणाचा प्राण म्हणजे सुदामचरित्र। सर्व इंद्रियाचे कान करून श्रवण कर राजा, परमगतीला प्राप्त होशील। सांगू ना, श्री शुकवाच कृष्ण शासित सखा। लक्षण सांगितले साधूची। देवाच्या कायद्यात, देवाच्या नियमात जीवन जगणार लक्षण कोणाचं असेल तर साधूचं असते। सुदाम देवाचं होतं मंडळी, त्याचं नावच होतं सुदामा। सुनाम सुसंस्कार, दामा म्हणजे संपत्ती, संस्काराची संपत्ती ज्यांची हे सुदाम। सुनाम सुसंस्कार दामानाम सूत्र, जीवनाचं सूत्र ज्यांचं संस्काराचं आहे ते सुदाम। बालपणी देवासोबत शाळा शिकली, ते सुदामदेव शाळा संपल्यानंतर आपल्या गावाकडे आल्यावर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला, लग्न केलं आणि ज्या स्त्रीशी लग्न केलं तिचं नाव होतं सुशीला। सुनाम सुसंस्कार शील नाम चारित्र्य। मंडळी, माताजी, बाईची खरी शोभा वस्त्रानं नाही, अलंकारानं नाही, सौंदर्यानं नाही, स्त्रीची खरी शोभा ही चारित्र्यानं। शिलेन प्रमदा जवेन तुरंगो, नित्य उत्सवैर मंदिरं। बाई चारित्र्यानं शोभते, घोडा धावण्यानं शोभतो, मंदिर नामस्मरणानं शोभत। जवेन तुरंगो नित्य उत्सवैर मंदिरा, ज्या मंदिरात सतत भजन चालतं त्याला मंदिराची शोभा आहे। एवढं मंदिरही आलं नाही। फले विन तरुवर नाम स्मरणे विन मंदिर, सत्पुत्रे विन पवित्र वंश नशेची सर्वथा। झाडाला शोभा फळा नाही। फले विन तरुवर नाम स्मरणे विन मंदिर, मंदिराला शोभा नामस्मरणानं भजनानं। सत्पुत्रे विन पवित्र वंश नशेची सर्वथा। वाडा केवढा आहे महत्वाचं नाही, प्रापत्य किती आहे महत्वाचं नाही, मुलगा घरात कसा जन्माला याच्यावर घराची शोभा। सत्पुत्र जन्माला पाहिजे त्या घरात, त्याने शोभा आहे त्या घराला। त्यानुसार वर्णन केलेलं आहे। सुशीला ही चारित्र्य संपन्न बाई होती। सुनाम सुसंस्कार शील नाम चारित्र्य, या दोघांनी संसार उभा केला म्हणजे वर्णन केलं सुदाम देवाचं। कृष्ण शासित सखा
सख्य देवाशी होत सुदामाचा. कृष्ण शासित सखा कशी पवित्र होता अंतःकरण. ब्राह्मणो, 4 वर्णामध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ सांगितला. ब्राह्मण वर्ण म्हणजे कर्मान ब्राह्मण. ते जोडी बसलेली बघा इथं 2 पक्षीवर. ते दोघं सख्य भाऊ. राम लक्ष्मणासारख्या जोडीचं प्रेम आहे आजही या वयात. महाराष्ट्राचा साखर कारखाना मांजरा प्रसिद्ध आहे ना, आमच्या कदम साहेबाचं मॅनेजमेंट होतं त्या कारखान्यात. जोडीनं अभ्यासातच नाही. माझ्यासारख्या सामान्य प्रेम आहे या 2 जोडीचं. राजहंसाची जोडी वाटते मला. अभ्यास तसाच आहे. ज्ञानेश्वरी गाथा मुखोद्गत या दोघांना. मी बालपणापासून कथा सांगतो तेव्हापासून ते बंधू मोतीरामजी बघा त्यांची टोपीवाले, त्यांनी मला ओव्या सांगायच्या ज्ञानेश्वरीच्या. मी पाठ करायचे. ज्यांच्याकडून शिकलं त्यांचा मोठेपणा गायला काय कमीपणा आहे आपल्या. मी आज एवढा झालो ना की अशा लोकांच्या संगतीमुळे झाले. लक्षात ठेवा, चांगल्याची संगती कधीच वाया जात नाही. संतांचे संग लागले
सुदामदेवांच्या चरित्राचं वर्णन केलंय कृष्ण शासित देवाच्या कायद्यात. सखा सख्य देवाशीच केले. कशी पवित्र अंतकरण असते साधूच. ब्राह्मणो कसे ब्राह्मण ब्रह्मवित्तमा विरक्त इंद्रियातेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. सुदामदेव संसार थाटला, गरिबीची परिस्थिती, लेकरा बाळाचा संसार, 5 घर भिक्षा मागायची. जेवढं मिळेल तेवढं घर प्रपंच चालवायचं. थोडा विको कमी करा, प्रपंच चालवायचं. एके दिवशी परिस्थिती हलाखीची आली. कोणी अन्नाचा कण सुदामदेवांना द्यायला तयार नव्हतं. मंडळी साधू तत्वानं वागणार होता. आपल्या तत्वाशी तड नाही, आपल्या आचरणाशी तडजोड नाही, आपल्या आचारसंहितेसोबत तडजोड नाही. आपल्या तत्वानं साधना करायची. आपली साधू कडक आपल्या साधनेला. पाच घर भिक्षा मागायची. कोणी दिली तरी आनंद, नाही दिलं तरी आनंद. परिस्थिती नाजूक होती. लक्ष द्या. पौष महिन्याची प्रतिपदा होती. आदल्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या. आज तुमचा सण आहे मकर संक्रांतीचा. देव तिळी आला, गोडे गोड जीवधाला, साधिला हा पर्व काळ, गेलांतरीचा आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुमच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एकमेकाला गोड बोला, कोणाला कटू बोलू नका. आज राग दोष विसरून जा आणि गुन्हा गोविंदाने एकमेकाशी चांगलं वागा. तुमच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा खडा घेऊन शांत चित्तानं जीवन जगा एवढी विनंती करतो. मंडळी, सुदामदेव मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी नदीच्या काठ्याला सनकाड्याच्या कुडाच्या घरात कडाक्याची थंडी पडली. रात्रीची वेळ. गुडघ्यात डोकं घेतलं, डोळे डबडबले पाण्यानं सुदामदेवाचे ढसा ढसा रडू लागले. लेकर झोपले होते गुडघ्यात पाय घेऊन. पांघरायचं नाही, दिवसभर अन्नाचा कण नाही लेकरायला. मंडळी, लेकर सकाळीच उठले होते. आई भूक लागली का? आई म्हणली, बाळा कालच पीठ संपलं होतं, तुमच्या नशिबानं डब्यात असलं तर बघत. डबा रिचवीला बसाभर पीठ निघालं. 2 चिपटे केले. 2 लेकर चुलीच्या समोर बसविले. म्हणली, बाळा लहान लहान चिपटे करते, खा. तेवढंच पीठ देवानं दिलंय आज. बाबानं काहीच आणलं नाही आज जोडी. म्हणजे लेकर गुणवान होते. 2 चिपटे दोघाच्या ताटामध्ये टाकले. दोघांना त्याला पाणी पिलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म. पाणी फिरवलं, घास मोडायचा की दारामध्ये भिकारी आला. भिक्षा माई, भिक्षा वाढा म्हटला. त्याला काय हेच टाइम होता? कोण हेच घर सापडलं भिकाऱ्याला. माई भिक्षा वाढा म्हणलं की मोठ्या पोरानं एक चिपट उचललं, बारक्याला सांगितलं तू खाय, माझ्या हिश्श्याचं महाराजाला देतो. दारातला अतिथी वापस जाऊ नये, पुण्य घेऊन जात. दारातला अतिथी वापस जाऊ. ते चिपट घेतलं, त्या दारातल्या गोसायला चोळीमध्ये टाकलं, वाढलं. गोसायला जाऊ की होय ना, जाऊ. ते जाणारा गोसावी नव्हता. परीक्षा घ्यायला
गोसावी म्हटला बाई अजून एखादं चित्र असलं तर द्या ना. त्याला माहित होतं ह्या घरात दोनच चित्ते. ते अभ्यास करून आलेला गोसावी. ते जगाचा मालक परीक्षा आणि देव परीक्षा घेतो. चांगुलेच्या दारामध्ये भोलेनाथ आले. भिक्षाम देही बाई भिक्षा मागा. चांगुल्या म्हटले बाबाजी क्या चाहिए, सोना चाहिए क्या, मोती चाहिए क्या. बाबाजी चांगुलेला म्हटले चांगुले ना सोना चाहिए ना मोती चाहिए, मुझे तो पेट के लिए भोजन चाहिए. जेवायला पाहिजे. बाबाजी तुम्हाला काय जेवायला करू. ती म्हटली ते म्हटले बाई तुला मुलं किती आहे. ती म्हणली एकुलता एक आहे बाबाजी, नवसानं झाला. त्या मुलाला कापून स्वयंपाक करीत असलीस तर जेवतो नाही जातो म्हणला तसाच. चांगुनेच्या दारात मंडळी सत्व जाईल म्हणून चांगुनी नावा द्याला. चिलिया बाळा बाबाला तूच आवडला रे. वर्गाला दुडू 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 पळत आई. हे पिंड कोण्या कामाला येणार आहे. बाबाला नैवेद्य दे माझ्या पिंडाचा. मंडळी एवढंस लेकरू आईनं आपल्या हातानं स्वयंपाक केला, त्याला कापलं. बाबाजीने सांगितल्याप्रमाणे गाणे म्हणू म्हणू कुठलं रांधलं त्या लेकराला चिलियाला. स्वयंपाक केला, ताट वाढले, आवाज दिला बाबाजी जेवायला बसा. बाबाजी म्हणले पोराच्या बापाला पंक्तीला बसव. घास घातला की या बाबाजीने विचारलं चांगुने तुला किती मुलं आहे. ते म्हणजे बाबाजी एकच होता, तुमच्या पायी स्वयंपाक केलाय त्यालाच कापला. तटकन उठले बाबाजी. का निपुत्रिकाच्या घरचं आम्ही जेवत नाही. बाई पक्क्यावर बाबा बाई आडव्या झाल्या. बाबाजी एकतर जेवण करा नाही तर माझा मुलगा वापस द्या. पोटचा गोळा बाबाजी तुमच्यासाठी घातलाय. डोळे डबडबले चांगवण्याचे. दारातलं सत्व जाऊ नये म्हणून एकुलते एक मुलाचा स्वयंपाक करून यांना जेव घालते. हे तरी माझं सत्व घेऊन जातात, काय करावं. मंडळी त्यावेळेला काशी के बाबा भोलेनाथजी चांगुनेला सांगतात चांगुने भोला के दरबार में किसी की झोली खाली नहीं जाती, भरी जाती है, उसी को भोले बाबा कहते हैं. शिव के दरबार में किसी की झोली खाली नहीं जाती. सांगू ना आवाज दे तुझ्या लेकराला. बाबाजी काय आवाज देऊ, माझ्या हाताने कापलं. माय होती मंडळी. डोळे डबडबले, अंतःकरण सद्गती झालं, हृदय भरून आलं. चांगुनेचं आपल्या लेकराला आवाज दिला. चिलिया ए चिलिया बाळा ए चिलिया, अरे तुझ्या विना बाबा जेवत नाही. कशीचे बाबा उपाशी जात आहेत रे. कुठे खेळत असलास तर ये रे. माझ्या पोटचा गोळा आहेस, माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. चिलिया म्हणून आवाज दिला. मंडळी अंगणामधून आवाज आला, आई आलो. दुड 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 धावत लेकरू आला. देव शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा लेकरू दिलं ना. आणि चांगुनेला कैलाश लोकांमध्ये बसते. तस सुदाम देवाच्या दारात आलेल्या त्या भिक्षुकाने आवाज द्याला, माई अजून एक कुटका तुकडा द्या, अजून एक नैवेद्य द्या. दोघा जणांना दिलं लेकर उपाशी. मंडळी कोरे कट्ट उपाशी. 3 दिवस उपवाशी लेकर शेजारच्या घरी गेले. मित्राची आई म्हटली बाळांनो जेवानं. ते म्हटले नाही जेवायचं, आम्ही आत्ताच जेवणार. का माय बापाचं नाव जाईल ना. लोक म्हणतील लेकराला अन्न घडलं बघा ना. जेव्हा म्हणले की सुदामाच्या पोरं जेवायला ब्राह्मणानं का कोणाच्या घरचं खाव. मंडळी 3 दिवसाचे लेकर उपवास बघा ना. दुसऱ्या दिवशी दिवस उजडला. रात्रीला नदीच्या काठाला पौष महिन्याच्या आमुष्याला थड 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 लेकर उडत होते. ढसा ढसा सुद्धा रडू लागले. सुशीलानं सांगितलं नका रडू.
उद्या तुमच्या मित्राच्या भेटीला जातो. मंडळी सुदामदेवानी कबूल केलं. सकाळी सूर्योदयाला उठली. आता लक्ष द्या माता मंडळी, पौष महिन्याची प्रतिपदा होती त्या दिवशी आणि वार रविवार होता. वार रविवार. सकाळी सकाळी स्नान केलं सुशीलानं. पाट आणला, धुतला. पाटावर चंदनाच्या गंधाने सूर्यनारायण काढले. पूजा केली. एक फळ वाहिलं, एक फुल वाहिलं. नमस्कार केला. प्रातर्नमामि तमसा पूर्णार्कवर्णं पूर्ण सनातन पदम पुरुषोत्तमाख्यामि. पौष महिन्यात तू शायतवराची पूजा करताना तिनं केली सुशीला. रोज सकाळी उठून सूर्यनारायणाला असा नमस्कार कर जा, दिवस चांगला जातो. प्रातर्नमामि तमसा पूर्णार्कवर्णं पूर्ण सनातन पदम पुरुषोत्तमाख्यामि. पूजा केली सुशीलाला. मालकान निघायची तयारी झाली. जुन्या काळात पद्धत अशी होती, देवाच्या भेटीला रिकाम्या हाताने जायचं नाही, साधूच्या भेटीला रिकाम्या हाताने जायचं नाही, गुरुच्या भेटीला रिकाम्या हाताने जायचं नाही. माय बापांनी लेकीच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही आणि ब्राह्मणाच्या घरी रिकाम्या हाताने जायचं. गुरुग्रहे राजग्रहे मित्रग्रहे तथैव च जायचं नाही. विप्रग्रहे ब्राह्मणाच्या घरी. ईशग्रहे रिक्त हस्तेन गच्छति. सुदामदेव ज्या वेळेला निघायचे तर शिदुरी काही नव्हती. नाही. सुशीला म्हणली काळजी करू नका, आमच्या शेजारनी चांगले आहे. शेजारच्या घरी बाई गेली का हो, मुठभर पोहे मिळतील का? शेजारी चांगली होती. माय कधी मागायला येत नाही साधूच्या घरच्या बाई आहे सुशीला. बाई म्हणली ते पलीकडच्या कोपऱ्यात डब्बा ठेवलाय पोह्याचा घेऊन. सुशीला म्हणली मला फक्त मुठभर पोहे पाहिजे, डब्बा बरं नाही. हिला म्हणावं घेणारी. आता घरची अडचण होती, डब्बावर देऊ लागल्या, कोणी नाही म्हणलं असतं मंडळी. म्हणून इतिहासात नाव सुशीलानं सांगितलं मला फक्त एक मुठभर पोहे दे, नाही तर दुसऱ्या घरी मागायचं. जी डब्बावर देते ती मुठभर कशाला नाही म्हणे. मंडळी लक्ष द्या, असा डब्बाभर पोहे होते. ती शेजारीने गेली, ती दाबू दाबू मूठ देऊ लागली. साहेब तिच्या देण्याचा भाव असा होता, तिला वाटू लागलं एका मुठीत 2 मुठी पोहे जावं. त्याला म्हणतात देणं नाही. ते या बायाचं देणं सांगू का उसनं तुम्हाला. बाई जाते शेजारच्या इथं, माय माझा दादा आलाय, त्याला भजी आवडतात आणि घरी जरा चुनपीठ नाही, देशील का वाटी. ती वाटी थाटान शेवटी अशी हातात म्हणजे माय माझा दादा तर लग्न झालं समजा सासरवाडीलाच पळायला, तुझा तरी येते घेऊन जायचं. कसं देते अशी वाटी ठेवलेली, असं पीठ घेते ना असं टाकी, टाकू का नको, टाकू का नको, टाकू का नको. बाया मी माझ्या माईला एकदा विचारलं होतं. माईला म्हणलं माय वाटी अशी खुपसून देत जाऊ पिठात. ती म्हणे बाळ्या तू येणार आहेस तसं देत 3 वाट्या जाते. बाया लय हुशार. मी माझ्या माईला सगळं विचारलंय, कारण घरचीला विचारायचा लाग पाहिजे. ती माय सांगते, माय जे उत्तर देते ना विनोद जाऊ द्या बाजूला, माय काळजीनं सांगत असते. माझ्या माईनं सांगितलं ते उष्ण दिलं एक मुष्टीभर पोहे. सुदामदेवाच्या 12 गाठीच्या उपरण्यात बांधले, 18 गाठीचं धोतर नसलेलं आणि सुदामजी निघाले द्वारकेला. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद केशव महाराज श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णू भगवते नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. वाक्याने
समजू. मंडळी, सुदामदेव आपल्या बालपणीचे शालेय मित्राचं परमेश्वरासाठी विवळ झालेलं चित्त होत. ते सुदामदेव वाटेला 7 दिवसाचा प्रवास करतात.